न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 11 जून रोजी गुंडविरोधी पथकातील पोलीस अंमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की रिक्षाचालक संजय जाधव नावाचा एक इसम पोलिसांची गाडी किंवा पोलीस दिसताच त्या ठिकाणाहून संशयितरित्या निघून जातो अशी बातमी मिळाली असता सदरची बातमी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांनी 2 दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात देवळाली कॅम्प भागात संशयित इसमाची अधिक माहिती काढून शोध घेतला असता 13 जून रोजी देवळाली कॅम्प परिसरात संशयित संजय जाधव हा मिळवला। त्यात सापळापासून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव संजय जाधव असं सांगितलंय, परंतु त्याच्या बोलण्यावरून अधिक समस्या आल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव सुशील उर्फ गोरख राम बोलबेद असं सांगितल्याने त्याची नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर इसम हा नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाणे हद्दीत 307 प्रमाणे 19 जानेवारी रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनसिंग शिकलकर व साक्षीदार अनमोल सिंग शिकलकर यांना आरोपी शंकर चावरिया, शुभम चावरिया, गोरखबे यांनी वास्को चौक नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख राम बोलबेद हा आपल्या स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता। गुंडविरोधी पथकाने त्याच्या ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात सदरची कामगिरी गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मंगल गुंजाळ, डी.के. पवार, विजय सूर्यवंशी, राकेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन, कॉलेज, बस स्टँड व पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असते। त्यानुसार दिनांक 11/6/2024 रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षा चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो। त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा। आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवळाली कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती DCP क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व ACP क्राईम श्री संदीप मेटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमास देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली। त्यास कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरख राम बोलबेद वय 34 वर्ष असे समजून आले। सदरचा इसम हा नाव लपवून का फिरत होता, का वावरत होता, त्याचे ओरिजिनल नाव सुशील गोरख राम बोलबेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 25/2023 भादवी 307-504-506-34 मधील सुशील गोरख राम बोलबेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकाला जो तास दिलेला आहे रेल्वे स्टेशन, बस स्टँड व कॉलेज व परिसरात गस्त करण्याबाबत यामध्ये आम्हाला हा 1.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।